तिळामध्ये गुळाचा गोडवा आहे छान. काय होतं? नमस्कार, मराठी मॉर्निंग साऊथ इंडिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी व्हिडिओ बनवते. आज आहे भोगी, तर भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही इकडं साऊथ इंडियामध्ये महाराष्ट्रीयन महिला एकत्र येऊन संक्रांत कशी सेलिब्रेट करतो ते या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. परराज्यात राहत असताना आपले सर्व महाराष्ट्रीयन लोक एकत्र कसे येतात. आज तुम्ही नवरात्र पाहिली, गणेश उत्सव पाहिला, तर आता संक्रांतीचा सण इतका छान मोठा आणि पांडुरंगाचं मंदिर पण आहे इथं. तर आम्ही तिथे जातो प्रत्येक वर्षी. मागच्या वर्षी मी गावी होते, तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की साऊथ इंडियामध्ये आम्ही कसं सेलिब्रेट करतो. तर चला मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. आणि तुम्हाला अजून काही मला सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सजेशन द्या की म्हणजे काय व्हिडिओ बनवू, अजून काय वेगळं काय म्हणजे विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे, असं काही सजेशन असतील तर प्लीज मला द्या. मला नक्की आवडेल असं काहीतरी न्यू काहीतरी ट्राय करायला. भोगीच्या अगोदरच यावर्षी आम्ही गेलो होतो संक्रांती आणण्यासाठी. तर नेहमी घराजवळच्या एरियातच भेटतात, पण यावेळी खूप लांब आलो होतो आणि तिथे आम्ही मग सगळा ग्रुप करून गेलो तिथे. आणि आपल्या गावाकडे एक मोठी संक्रांत आणि बाकी 4 लहान असतात, तसं या साईडला भेटत नाही. इकडे 5ही संक्रांत एकदम लहानच असतात. काही ठिकाणी सुगड म्हणतात, काही ठिकाणी बोळके म्हणतात, काही ठिकाणी छोट्या संक्रांती असंही बोलतात. तर आम्ही इथं प्रत्येकजण आपली संक्रांती वगैरे घेतल्यानंतर त्याची पूजा केली आणि सगळ्यांचं इथं सगळं देवाचं साहित्य मिळतं. त्याच एरियात ह्यावेळी सगळ्या आम्हाला संक्रांती भेटल्या. मकर संक्रांतीला आपल्या भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आम्ही साऊथ इंडियामध्ये राहतो, तर साऊथ इंडियामध्ये पोंगल म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते. तमिळर तिरुनाळ म्हणजे तमिळ भाषिकांचा दिवस म्हणून पोंगल साजरा केला जातो. भारतात किंवा भारताच्या बाहेर राहणारे श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर येथेही लोक पोंगल खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतात. पोंगलचा अर्थ असा होतो की जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी इंद्रदेवतेचे आभार मानण्यासाठी, सूर्याचे आभार मानण्यासाठी येथील शेतकरी वर्ग त्यांची पूजा करतो. येथे शिव मंदिरामध्ये रुद्राभिषेक असतो, शिवपूजा केली जाते. आणि भोगी पोंगल या दिवशी अंगणामध्ये ना खीर शिजवली जाते. म्हणजे तांदूळ मूग याचं मिक्सचर करून ते शिजवलं जातं. त्याला काळ्या मिऱ्याची फोडणी देऊन त्यामध्ये गोड किंवा खारं असा भात केला जातो. त्याला पोंगल असं म्हणतात. प्रत्येकाच्या अंगणात अशा प्रकारची खीर बनवली जाते आणि आपल्या नातेवाईकांसोबत ते प्रसाद ग्रहण करतात. आणि दुसऱ्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर गोपूजा पण केली जाते. येथील कष्टकरी वर्ग, शेतकरी वर्ग सूर्यदेवतेचे आभार मानत असतो, इंद्रदेवतेचे आभार मानत असतो. त्यामुळे ही पूजा मोठ्या प्रमाणात साऊथ इंडियामध्ये केली जाते आणि याला पोंगल म्हणतात. ही शॉर्टमध्ये मी माहिती सर्च करून तुम्हाला सांगितलेली आहे. तर मी आणलेल्या संक्रांती धुवून त्यावर थोडी डिझाईन केली आणि भोगीची पूजा माझी झालेली आहे. भोगीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि मी वाण झाकून ठेवला आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो तिळगुळ आणण्यासाठी, कारण त्यानंतर आयन्सचं बोरनान होतं. म्हटलं चला तिळगुळ वगैरे सगळं घेऊन येऊयात. तर पोंगलसाठी इथे सगळीकडे डेकोरेशन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. तर मी पण असा काहीतरी कारभार करून घेतलाय. ऊस काढताना माझ्या हाताला एकदम जोरात लागलं. त्यानंतर ही माझी रांगोळी बघा. आता 4 दिवस हेच चालू असतं, रात्री लवकर रांगोळी काढायचं. आणि इथं 2-3 कुत्रे यायची, ती बरोबर येऊन रांगोळीवर बसते ती आणि रांगोळी खराब करते ती. म्हणून संक्रांती दिवशी ठरवलं की अगदी पहाटे उठूनच काढायची रांगोळी. म्हणून सकाळ सकाळी आली इथं आता रांगोळी काढायला, नाहीतर ते रांगोळी सगळे खराब करतात कुत्रं. आता इथं माझी रांगोळी तयार आहे आणि पोळ्या वगैरे सगळं आवरून इकडं जरा जास्तच लवकर मंदिरात जातात, तर लवकर आवरून जायचं पण आहे. तर इथं ताई वगैरे आलेत आणि आम्ही आवरून चाललोय मंदिरात. तर हे आहे पांडुरंगाचं मंदिर. तर हे आहे सेलम मधील पांडुरंगाचं मंदिर.
पण इथं लॉक लावले त्यामुळे पूर्ण व्यवस्थित दिसत नाही. खूप छान अशी मूर्ती आहे इथं पांडुरंगाची. आणि इथे पूजा करून सगळ्या जास्ती करून बायकांना इकडंच वाण घ्यायला येतात. आम्ही पण तसंच करतो, मंदिरातच वाण वगैरे घेतो. तर इथं पांडुरंगाचं मंदिर झालं का इकडं रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि इकडे खूप जणांची तयारी चालू आहे वाण घ्यायची, कारण इथेच सगळ्या बायका भेटतात ना. तर इकडे ताई लोक बसलेत आणि त्यांची इकडे तयारी चालू आहे. आणि आता आम्ही पण आलोय, तर आम्ही पण इकडे बाहेर, कारण इथं खूप जास्त गर्दी होते त्यामुळे आम्ही आता बाहेर घेणार आहे वाण. आणि इथं ताईंनी वगैरे मांडून ठेवले त्यांचं सामान. त्यांचं झालं की आम्ही आमचा वाण घेणार आहे, कारण खूप जास्त गर्दी होती त्यावेळी. आणि सगळ्या जणी म्हणजे खूप लांब लांब राहतात त्यामुळे सगळेजण शक्यतो मंदिरात घेतात वाण. तर अशा प्रकारे आम्ही संक्रांतीला वाण मंदिरातच घेतो. किती गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता तर संक्रांतीच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे अर्धे लोक तर गावालाच गेलेले असतात. ज्यांना दिवाळीला वगैरे जायला जमत नाही ते संक्रांतीच्या वेळेला गावाला जातात. आणि संक्रांतीसाठी किती सुंदर असं मंदिर इतकं छान सजवलं होतं ना, तर पूर्ण असं डेकोरेशन केलं इकडं. तर काय मग आज संक्रांत म्हटल्यावर उखाणे तर पाहिजेतच ना, तर आमचा असं मस्त उखाण्याचा कार्यक्रम पण झाला. आणि हे डेकोरेशन पाहू शकता किती छान केलंय ते. तिळामध्ये गुळाचा गोडवा किती छान, तिळामध्ये गुळाचा गोडवा किती छान. प्रवीण रावांचं नाव घेऊन घेते संक्रांतीचा वाण. गुलाबाच्या फुलाची मोहक करी, संभाजीरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी. पैठणीच्या साडीवर तिळा गुळाचा साज, पैठणीच्या साडीवर तिळा गुळाचा साज. कृष्णदेवांचं नाव घेते संक्रांती आहे आज. पैठणी साडीवर शोभून दिसते कोल्हापुरी ठुशी, पैठणी साडीवर शोभून दिसते कोल्हापुरी ठुशी. संतोषरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण, संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण. लखनरावामुळे आहे मला सौभाग्याचा मान. उखाणे वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो महाराष्ट्र संघामध्ये, कारण इथं संक्रांत झाल्यानंतर मंदिरातलं दर्शन झालं की मराठी संघामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू असतं आणि गिफ्ट पण असतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळं गिफ्ट देतात. समई, टिफिन, कॅसरोल वगैरे असतं. तर यावर्षी संघामध्ये सर्वांसाठी मिल्क पॉट ठेवलेलं होतं गिफ्ट. आणि इथे आम्ही, हे सगळे तमिळ लोक आहेत, तर आम्ही त्यांना तिळगुळ वगैरे दिलं. आणि आमचं इथं पण मैत्रिणी वगैरे भेटल्या, त्यांना हळदी कुंकू देऊन आम्ही घरी आलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तामिळनाडूमध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रीयन स्त्रिया एकत्र येऊन अशा प्रकारे संक्रांत साजरी करतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.